धन्यवाद सर. यानंतरचा सर्वात पहिले तर आजच्या दिनात संयमाचा जो शिकवण मिळाली आणि या ज्या ज्येष्ठांनी बुजुर्गांनी ज्या संयमानं हे सगळं आणि आपणही संयमानं ऐकून घेतलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि थोडेफार का असेल ना बुजुर्ग नसलेले तरुणच असलेले आशिष फुलझेले यांचा सत्कार बानाईचे माजी अध्यक्ष PS खोब्रागडे सर आणि बानाई क्रेडिट कोऑपरेटिव्हचे अध्यक्ष अविनाश मेश्राम सर करतील. तत्पूर्वी महेंद्र जीवने सर वाचन करतील त्यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचं. सन्माननीय आयुष्मान आशिष फुलझेले, सस्नेह जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स बाणाई नागपूर शाखेच्या वतीने आपल्या बहुमूल्य कर्तृत्वाचा आदर करून आपला गौरव करीत असताना आम्हाला सार्थ अभिमान होत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली सामाजिक बांधिलकी स्वीकारून आपण सर्व घटकातील गरीब विद्यार्थ्यांकरता विशेष मोलाचे कार्य केले आहे. आपण मानव अधिकार संरक्षण मंचाच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून RTE शिक्षणाचा अधिकार राईट टू एज्युकेशन या अंतर्गत शेकडो गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे. अनुसूचित जाती जमातीमधील शिष्यवृत्ती प्राप्त हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफी संबंधी यशस्वीरित्या न्यायालयीन लढा देऊन न्याय मिळवून दिला आहे. RTE अंतर्गत कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमधील प्रवेशासाठी शासनाच्या जाचक अटीविरुद्ध आपण न्यायालयात याचिका दाखल करून प्रकरण मार्गी लावून लढा यशस्वी केलेला आहे. याशिवाय आरोग्यसेवा, कामगाराच्या समस्या याबाबतीतही आपले कार्य जोमाने सुरू आहे. एवढेच नव्हे तर दीक्षाभूमी येथे श्रमदान अभियानाद्वारे परिसराच्या स्वच्छतेचेही कार्य आपण सुरू ठेवता आपल्या मार्गदर्शनात शेकडो तरुणी या अभियानामध्ये सहभागी होत असतात. आपण समाजाकरता केलेल्या उल्लेखनीय कार्याची अतिशय नम्रपणे दखल घेऊन आणि आपल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून हे सन्मानपत्र बानाई नागपूर शाखेच्या वतीने महाड क्रांती शताब्दी वर्ष महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात आज गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी आपणास आदरपूर्वक बहाल करीत आहोत. आपणास सुदृढ आरोग्य, सुखी व समाधानाचे दीर्घायुष्य लाभो आणि सामाजिक कार्यासाठी बानाईला आपली प्रेरणा मिळत राहो अशीच सदिच्छा सचिव इंजिनियर जयंत इंगळे साहेब, अध्यक्ष इंजिनियर अरविंद गेडाम साहेब. अविनाश मेश्राम आणि इंजिनियर PS खोब्रागडे यांचा सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार होतो आहे. मान्य आशिष फुलझेले सर. आदरणीय विचारमंच, उपस्थित विचाराने आणि वयाने वरिष्ठ आपण सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. महाडच्या 14 तळ्याचे 99 वर्ष उद्या पूर्ण होत आहेत आणि त्या संघर्षाबाबत मला काही नवीन सांगणं योग्य नाही. तो संघर्ष मानव हक्कासाठी होता. बाबासाहेबांनी आम्हाला तिथून एक आदर्श या ठिकाणी दिलेला आहे. हक्काची लढाई आम्ही कशा प्रकारे लढली पाहिजे त्या ठिकाणी बाबासाहेब आम्हाला सांगून गेलेले आहेत. त्या लढ्यानंतर बाबासाहेबांनी आम्हाला आपले हक्क अधिकार आपल्याला मिळवून घेण्यासाठी संविधान सुपूर्द केलेलं आहे. जेव्हा हे संविधान आम्हाला मिळालेलं आहे तेव्हा
या संविधानामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला मूलभूत हक्क आणि इतर अन्य गोष्टी दिलेल्या आहेत, तर त्या हक्कावर जेव्हा गदा येते त्यावेळेस आम्ही इथे जे बसलेले प्रगल्भ लोक आहोत, आम्ही ढाल बनून त्या ठिकाणी उभे राहणे गरजेचं आहे. नुकतंच महाराष्ट्र शासनाने RTE 25% अंतर्गत एक फतवा काढला. त्या फतव्यामध्ये त्यांनी 1 किलोमीटर अंतरावरच्या शाळा ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आणि त्या शाळा त्या ठिकाणी ज्या निर्णयात घेण्यात आल्या त्या केवळ आणि केवळ अनुदानित आणि सरकारी शाळा होत्या. कारण 1 किलोमीटरचं जेव्हा अंतर आम्ही पाहतो त्यावेळेस ग्रामीण भागात 1 किलोमीटरपर्यंत कुठेही खाजगी शाळा तुमच्या निदर्शनास येणार नाही. केवळ ग्रामीण भागच नाही तर सिटीमध्ये सुद्धा. कारण हा जो वर्ग आहे RTE 25% अंतर्गत जाणारा, हा वर्ग हातावर पोट असलेला आहे. मी जर धरमपेठमध्ये राहतो तर आंबेडकर नगर माझी वस्ती आहे आणि माझ्या वस्तीपासनं BKVV, भवन्स आणि संदीपनी या शाळा 1.1 किलोमीटरवर आहेत. म्हणजे त्या वस्तीतले जे हातावर पोट असलेले लोक त्या शाळांपासून वंचित झाले. मी सिटीच्या गाभ्यातली गोष्ट करत आहे. तर मग जे ग्रामीण भागात असणारे लोक आहेत त्यांच्या 5-5, 7-7, 8-8 किलोमीटर अंतरावर शाळा आहेत. तर अशा प्रकारच्या फतवा काढून इनडायरेक्टली, म्हणजे इनडायरेक्टली नाही डायरेक्टलीच म्हणू आपण, त्यांनी संविधानाच्या आर्टिकल 21A वर घाला घातला, प्रहार केला. ही बाब जेव्हा आमच्या निदर्शनास आली फेब्रुवारी 2026 मध्ये, तर आम्ही याला चॅलेंज करणं आम्हाला आवश्यक वाटलं. आमचा तसाही अभ्यास होता. यापूर्वी आम्ही 2024ला सुद्धा ही केस सुप्रीम कोर्टमधनं जिंकलेली होती. त्यावेळेस सुद्धा यांनी 1 किलोमीटर अंतरावर जर सरकारी शाळा असेल तर त्या ठिकाणी खाजगी शाळा ग्राह्य धरण्यात येणार नाही अशा प्रकारचा फतवा काढला. परत आता त्यांनी 1 किलोमीटरचाच तुंतुना वाजवला होता. तर आम्ही ही केस मुंबई उच्च न्यायालय नागपूर बेंचमध्ये आम्ही PILच्या माध्यमातून ही केस टाकली आणि पहिल्यांदा आम्ही स्टे मिळवला. याच ठिकाणी इतर अन्य लोकांनी सुद्धा रीट पिटिशन टाकली होती. रीट पिटिशन फक्त एका व्यक्तीच्या नावे होती, चंद्रपूरमध्ये आत्राम म्हणून होते, आणि आम्ही PIL टाकली होती. तर हा जो निर्णय जो लागला हा PIL वर लागला. पहिल्यांदा स्टे मिळाला आणि स्टे मिळाल्यानंतर पण जवळपास 7-8 दिवसामध्ये दुसरा निर्णय लागला. तो म्हणजे या ज्या शाळा 1 किलोमीटरचं जे अंतर यांनी जे बाइंडिंग केलं होतं ते रद्द करण्यात आले. आणि नुकतंच आता 13 तारखेला ही जी प्रक्रिया आहे ही पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. निकाल आमच्या फेवरने लागलेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, पण लढा इथे संपलेला नाही. मी जेव्हा इथनं उभा राहून पाहतो तर मला खूप भयावह चित्र समोर दिसत आहे. आमच्या मुलांचे शिक्षण या न त्या मार्गातून बंद करण्याचे षडयंत्र सुरू आहेत. आज मी RT ऍक्टिव्हिस्ट असल्यामुळे मी तुम्हाला कोणत्याही खोट्या गोष्टी सांगणार नाही, माझ्याजवळ पुरावे आहेत. आज मी 3 वर्षाचा लेखा मागितला होता समाज कल्याण विभागाला कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात. तर त्या 3 वर्षामध्ये 1,65,000 विद्यार्थी हे व्हॅलिडिटी वेळेवर न मिळाल्यामुळे, न बनल्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित झाले. म्हणजे आकडा छोटा आहे का तुम्ही लक्षात घ्या. या महाराष्ट्रात 1,65,000 विद्यार्थी. त्याच धर्तीवर शासन वेळोवेळी एक नेहमी म्हणत असते की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही. मी परत सांगतो, मी RT ऍक्टिव्हिस्ट आहे. आम्ही या संबंधित विषयाला अनुसूचित जाती उपाययोजनेचा जो निधी आहे, बजेटचा जो निधी आहे, याचा आम्ही 2001 ते 2025 पर्यंत पूर्ण लेखा काढला. आमच्या निदर्शनास जे आलं ते अत्यंत विदारक आहे. आज UPSCचे त्या ठिकाणी 300 पोरं दिल्लीमध्ये शिकवल्या जात होते बार्टीच्या माध्यमातून. आज तिथे फक्त 200 पोरांना
काय मिळालेलं आहे? फक्त 200 मुलांसाठी प्रवेश ठेवण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर MPSCचे पोरं, त्यांना सुद्धा 300 मुलांना त्या ठिकाणी ह्या पुण्यामध्ये ग्राह्य धरले जात होते. सॉरी, UPSCच्याच मुलांना ते 300 पोरं ते कमी करून 200 पोरं करण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर मागच्या वेळेस IBPS आणि पोलीस भरतीमध्ये 18,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत होतं. 2023ला 2024ला यांनी 6,000वर आणलं आणि आता 2025 मध्ये केवळ आणि केवळ 4,000 विद्यार्थ्यांना